नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. 10वीला 3, 12वीला 2 भाषा अनिवार्य, सीबीएसई बोर्डाचा प्रस्ताव. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला सुरुवात, वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह. अब की बार 400 पार, भाजपला जागा मिळण्याचा नरेंद्र मोदींना विश्वास. सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादा घरातील उमेदवार देणार, आम्हीही लढू, रोहित पवारांचं ओपन चॅलेंज. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू. झारखंडमध्ये चंपई सोरेन यांनी बहुमत सिद्ध केलं, तर एनडीए आघाडीचा पराभव. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. दिंडोरी शिक्षक पतसंस्थेत लोकशाही क्रांती पॅनलचा दणदणीत विजय. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक राज्य कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षण सहकारी पतसंस्था मर्यादित दिंडोरी पतसंस्थेत 15 जागांनी लोकशाही क्रांती पॅनलचा दणदणीत विजय झाला. संचालकपदी सर्वसाधारणमध्ये श्रावण रामदास भोये, अहिरे दादाजी सोमनाथ, आजगे शांताराम बळीराम, प्रवीण रोहिदास, गवळी पंकजकुमार रामदास, भोई गीतांजली श्रावण, तर इतर मागासमधून श्री योगेश बच्छाव, जाती जमाती श्री युवराज भरसट, भटक्या विमुक्तमधून श्रीमती उषा दुगाने बादाड, महिला राखीव श्रीमती दीपाली थोरात पवार, श्रीमती कौशल्या गायकवाड यांचा विजय झाला. यामध्ये संजय पगार यांनी दिंडोरी तालुक्यातील संघटनेचे प्रमुख अनिल गायकवाड, रामदास कराटे, बेबीताई गांगुर्डे, दुर्गादास गायकवाड, रावसाहेब जाधव, प्रल्हाद पवार, शांताराम गवळी आदींना एकत्रित करून योग्य व्यूहरचना आखून शिक्षक संघाच्या अध्यक्षाची एकतर्फी असलेली सत्ता उखडून फेकली. यामध्ये रमेश गोहिल, रावसाहेब जाधव, दुर्गादास गायकवाड, अनिल गायकवाड, रामदास कराटे, शांताराम गवळी, सुभाष बर्डे, अशोक पवार, दीपक खैरनार, नितीन शिंदे, जितेंद्र खोर, विश्वास पटोळे, साऊल वानखेडे, बापू सावकार, विश्वास आहेर, दादा इथापे, गोपाळ पवार, सुनील कराड, सखाराम सोनवणे, दीपक आहेरे, उत्कर्ष कोंडावार, छबिलाल कोळी, प्रकाश पवार, मारुती कुंदे, प्रवीण सोनवणे, लक्ष्मण पारधी, नंदू महाले, हरचंद्र गावित, राजेंद्र उगरे, रवींद्र भरसट, प्रभावती राऊत, राहुल परदेशी, संजय सोनवणे, रवींद्र काळकुळते, प्रवीण सोनवणे, सुधाकर नाठे, किरण पाटील, दत्ता राठोड, समाधान गाडे, अरविंद माळी आदींनी मेहनत घेतली. दिंडोरी तालुक्यामध्ये सामान्य शिक्षक सभासदांचा हा विजय आहे. जिल्हाभरात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी अशा प्रकारे पॅनल निर्मिती करून सभासदांना न्याय मिळवून देणार, अशी प्रतिक्रिया संजय बबनराव पगार, संस्थापक राज्य कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग यांनी दिली. शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, लोकशाही क्रांती पॅनलचा विजय असो. पगार सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पगार सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल गांधी सर्वसमावेशक विचारांचा विजय असो. संजय पगार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय पगार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दुर्गादास तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दुर्गादास तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिल गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग राज्य कार्यकारिणी सभा नाशिक येथे संपन्न. माननीय संजय बबनराव पगार यांची राज्य सरचिटणीस कार्यवाहीपदी एकमताने निवड. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभाग राज्याध्यक्ष मान्य राजेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी सभा पार पडली. या सभेमध्ये प्रास्ताविक नाशिक जिल्हा नेते श्री रमेश गोहिले यांनी केले. प्रारंभीचे मनोगत श्री रावसाहेब जाधव यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षक परिषदेचे संस्थापक कोषाध्यक्ष श्री संजय बबनराव पगार, कार्याध्यक्ष श्री बाबूराव पगार, कार्याध्यक्ष भरत मडके, कार्यकारी अध्यक्ष श्री प्रकाश चत्रकर, कार्यकारी अध्यक्ष श्री बापूराव गाडेकर, राज्य सल्लागार श्री सुधाकर मस्के, संपर्क प्रमुख श्री राजेंद्र नांद्रे, संपर्क प्रमुख श्री राजेंद्र नांद्रे सह संपर्क प्रमुख दिलीप पाटील, श्री मच्छिंद्र गुंबरे, श्री मंगेश जयवंत, श्री सचिन काठोळे, श्री राजेंद्र शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थित. नाशिक सोसायटी चेअरमन श्री चंद्रकांत लहांगे, संचालक श्री अरविंद माळे, श्रीमती मीना लोहकरे.
श्रीमती अनिता मुतडक यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील उल्लेखनीय कामामुळे महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे नेते संजय बबनराव पगार यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्था नवनिर्वाचित संचालक श्री पंकज कुमार गवळी, श्री दादाजी अहिरे, श्री प्रवीण गरुड, योगेश बच्छाव, श्री शांताराम आजगे, श्रीमती दीपाली थोरात पवार, श्रीमती उषा दुगाणे बादाड, श्रीमती गीतांजली भोये, श्री युवराज भरसट, श्रीमती कौशल्य गायकवाड तसेच जुनी पेन्शन संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री दुर्वादास गायकवाड यांच्या पदाधिकारी म्हणून तर श्री प्रकाश पवार, श्री छबीलाल कोळी, श्री हरिश्चंद्र गावित, श्री नंदू महाले यांच्या लढवय म्हणून सत्कार करण्यात आला व सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. निवड श्रेणीमध्ये काम करणाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. श्री अनिल दराळे साहेब, श्रीमती चारुशीला भोसले, श्री सखाराम सोनवणे, श्री दीपक अहिरे, श्री प्रवीण कोळी आदींचा सत्कार करण्यात आला. माननीय कैलास पाटोळे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रवीण दळवी देशमुख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी श्री रवींद्र भरसट, दिंडोरी तालुका कार्याध्यक्ष श्री सुरेश सातपुते, श्री कैलास बांगर, दिंडोरी संघटक श्री सुधाकर पाटील, श्री भरत कडाळे निफाड, श्री नरहरी वाघमारे, श्री प्रभाकर नेरकर, श्री चिंतामण मोहन नाशिक, संदीप गुंजाळ, उल्हास जाधव, त्र्यंबकेश्वर प्रवीण जाधव, संतोष शार्दूल, चैतन्य स्वामी पेठ, नारायण गावित पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील जालना, धुळे, नंदुरबार, ठाणे जिल्ह्यातील पतसंस्थेमध्ये निवडून आलेले संचालक मंडळ चेअरमन यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजेंद्र नांद्रे, श्री बापूराव गाडेकर, सौ साधनाताई जयवाल यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक परिषद राज्य कार्यकारिणी एकमताने संजय बबनराव पगार संस्थापक राज्य कोषाध्यक्ष यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग राज्य सरचिटणीसपदी निवड केली व त्या निवडी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. राज्यस्तरावरील जिल्हा स्तरावरील शिक्षक समस्यावर सविस्तर चर्चा झाली. जुनी पेन्शनसाठी राज्यस्तरावरील प्रयत्न लढा दिशा राज्याध्यक्षांनी स्पष्ट केली व शैक्षणिक कामाचा बोजबारा कमी करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. सामान्य शिक्षकांचे प्रश्न योग्य प्रकारे सोडवले तर शिक्षक हा आपल्या पाठीशी उभा राहतो असे राज्याध्यक्ष माननीय राजेश सर यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील निवड श्रेणी प्रश्न सुटतात, पदोन्नती लढा हाती येत आहोत असे संजय पगार यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री रमेश गोहिले, कार्यवाहक श्री राजेंद्र खैरनार, कार्याध्यक्ष शांताराम कापसे यांचा सत्कार झाला. श्री उत्कर्ष कोंडावार, किरण पाटील, यशवंत भांबरे, रवींद्र ह्याळीज, सुभाष बर्डे, नितीन शिंदे, राजेंद्र कापसे, बहिरम, प्रवीण सोनवणे, सुरेश सातपुते, राहुल परदेशी, श्रीकांत बिरारात, नागनाथ गोंड, सुनील कराड. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष कोंडवार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष कोंडावर यांनी तर आभार श्री रावसाहेब जाधव यांनी मानले. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. नमस्कार. आज आपण नाशिकच्या हॉटेल हेरिटेजमध्ये आलेलो आहोत. इथे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद राज्याध्यक्ष राजेंद्र शिर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. इथे अनेक प्रकारचे जे प्रश्न असतील किंवा काल जो विजय झालेला आहे पॅनलचा त्याच्याबद्दल जे काही अभिनंदन असेल ते करण्यात येणार आहे आणि त्याच त्यांच्या अध्यक्षतेखाली ते सभा होणार आहे. त्यावेळेस त्यांच्याशी या निमित्ताने बातचीत करूयात. नमस्कार मॅडम. नाशिक ही साधू संतांची क्रांतिकारकांनी प्रभू रामचंद्रांच्या प्रतिस्पर्शांना पोहोचण्याचं खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होतो. या पवित्र भूमीवर आमचे नाशिक जिल्हा शिक्षक बँकेची नवनियुक्ती संचालक आणि कालच संपूर्ण झालेल्या शिक्षक पतसंस्थेमध्ये परिषदेचे शिलेदार निवडून आले त्यांचा सत्कार करण्याचा योग आम्हाला आलेला आहे आणि तो आनंदामध्ये राज्यातील सर्व माझे शिक्षक कार्यकर्ते आलेले आहेत. राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन शिक्षकांसमोर फार नवीन आव्हानं उभी राहिलेली आहे. पहिलं आव्हान असं आहे की नवभारत साक्षरता सर्वेक्षण सुरू आहे. आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत. आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत. भूमिका आहे प्रश्न आहे, जटिल प्रश्न निर्माण आहे, शिक्षकांच्या न्यायालयाचा जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठरवलं. शासनाच्या विरोधामध्ये तर आक्रमक भूमिका घेणारच होतं, त्याच पद्धतीने न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहे. आणखी एक प्रश्न निर्माण झालेला भागामध्ये माझे शिक्षक कार्यरत त्यालाच फक्त टॅब भाषाला तो एक बंद आणि इतर जे कर्मचारी जिल्हा परिषदेचे आहेत,
किंवा इतर शासकीय कर्मचारी आहेत त्याला मात्र ती सुविधा लागू आहे. त्या विरोधामध्ये आम्ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन माननीय शिक्षण संचालक आणि माननीय शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. त्याच पद्धतीने आज संपूर्ण राज्यभरातून आमचे जे पदाधिकारी आले प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत विशेषतः मी नाशिकच्या टीमचं आमच्या पगार सरांचं निर्मल सरांचं रोहित सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी शिक्षकांना निवड सुविधा प्रश्न सुटत नव्हता. यासाठी सातत्याने त्यांनी आंदोलन केलं तो त्यांनी प्रश्न मार्गी लावले. त्याच पद्धतीने माझी परभणीची जी टीम आहे डॉक्टर सर आणि आनंद त्यांनी 321 शिक्षक विज्ञान विषयाचे होते त्या संदर्भात सुद्धा सातत्यानं पाठपुरावा त्यांनासुद्धा यश आलेलं आहे. अशा पद्धतीनं परिषदेचे कार्यकर्ते अहोरात्र वेगळे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि जे प्रश्न सुटणार नाही त्याला संविधानाच्या माध्यमातून आम्ही शासनाच्या पत्रावर चालूच आहे. संघटनेचे संस्थापक आमदार आमचे केसर साहेब सभागृहामध्ये आवाज उठवत आहेत परंतु केवळ सभागृहात आवाज उठून चालणार नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा त्याच्या प्रश्नांची जाण निर्माण झाली पाहिजे. म्हणून आम्ही आता मार्चचं जे अधिवेशन सुरू होणार आहे विधिमंडळाचं त्यापूर्वी रस्त्यावरती उतरून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही वाचा पाडण्याचा प्रयत्न नाही. मॅडम हे सगळं करत असताना शिक्षकांच्या हिताला कारण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं ब्रीदवाक्य राष्ट्रहित शिक्षण हित विद्यार्थी आणि शेवटी शिक्षक हित. शेवटी जो शिक्षक या ठिकाणी काम करणार आहे त्याला त्याचे न्याय हक्क जे आहेत ते त्याला त्यांनी मिळाले आणि म्हणून आम्ही संविधानाच्या चौकटीत पाहू विद्यार्थ्यांच्या हिताला किंवा राष्ट्रहिताला कुठेही धक्का न लावतो आम्हाला आमचे जे हक्क आहेत आता आश्वासित प्रगती योजना जी आहे ते राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना प्राप्त 7 वेतन मात्र त्यामध्ये शासनानं प्राथमिक शिक्षणाला वगळलेलं आहे. प्रत्येक वेळी शासनानं शिक्षकांवरतीच का अन्याय करायचा दुसरा जिल्हा परिषदेच्या खाजगी शाळेतल्या शिक्षकांना मिळत आहे. आता दुसरा एक जो निर्णय झालेला आहे की रजारोखी करण्याच्या बाबतीमध्ये त्यामध्ये शासनानं शालेय शिक्षणाने गेल्या महिन्यामध्ये 2,000 त्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षकांना वगळलं. आज प्राथमिक शिक्षकांचं मुख्याध्यापक आहे त्याच्याकडे एक तर उच्च शिक्षकांचा अतिरिक्त पदभार आहे तोही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हिवाळ्याच्या सुट्टीमध्ये काम करत असतो. तर रजारोखी करण्याचा लाभ जर खाजगी शाळेतल्या शिक्षकांना मिळत असेल किंवा आश्रम शाळेतील शिक्षकांना मिळत असेल तर तो प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना मिळाला पाहिजे यासाठीच आम्ही करणार. पण हे सगळं करत असताना विद्यार्थी हिताला आम्ही नेहमीच प्राधान्य देणार आहोत. तुम्हाला एक आणखी सांगतो अभिमानाने मी गोष्ट सांगेन कोविड-19मध्ये ज्या टायमाला संपूर्ण राज्याचा माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी साहेबांनी त्या टायमाला आढावा घेतला मला अभिमान आहे परिषदेचा सगळ्यात जास्त सामाजिक कार्य कोणी केलं असेल तर परिषदेचे कार्यकर्ते केले ही दाखवून चालणार म्हणजे आम्ही शिक्षकांच्या प्रश्नाला प्राधान्य देत असताना राष्ट्रहितालाही प्राधान्य देतो. त्यानंतर जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे आता याचं पहिलं सेमिनार म्हणजे आम्ही ऑनलाईन सेमिनार फेसबुकचं सेमिनार 2020मध्ये आम्ही राबवलं शिक्षकांना त्याची जाणीव आम्ही करून दिली. त्यामुळे रक्तदान शिबिर असेल संविधान दिन असेल रॅली असतील यामध्ये आम्ही सगळेजण राष्ट्रहिताच्यासाठी प्राधान्य देतो विद्यार्थी हितालाही प्राधान्य देतो. आम्ही तर आमचं असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचं जेव्हा आपल्या पाल्याचा जेव्हा आपण वाढदिवस साजरा करतो तर त्यासाठी तुम्ही 1000 रुपये स्वतःवरती खर्च करता का एक गरीब मुलाला दत्तक घेऊ. आज माझ्या हजारो शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांनी गरीब मुलाला दत्तक घेतलेलं आहे ते आम्ही विद्यार्थी हितालाही प्राधान्य देतो. 2001 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. फक्त शासनानं कमिटी नेमली होती तिला आता मला कालच कळलेलं आहे की तिला आता नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे याचा आम्ही धिक्कार करतो.
आणि ती माझ्या बांधवांना मिळाली पाहिजे. ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत परिषदेचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. आम्ही ती मिळवण्यासाठी सातत्याने शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करू. शासनाने या गंभीर विषयाकडे पाहिलं नाही तर येणाऱ्या लोकसभा असेल, विधानसभे असेल, त्यावेळी मात्र आम्ही आमचा हक्क जो आहे तो आम्ही दाखवू. आणि हा जो प्रश्न आहे तो लगेच तो या सभेत आज मांडला जाणार आहे का? यापूर्वी कुठचे पाठपुरावे आहे किंवा आणखी कुठे काय एव्हिडन्स सापडलेले आहे तसंच त्याप्रकारे या प्रश्नाला वाटतं. आम्ही आजच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्याच्यावेळी आमचं परिषदेचं आंदोलन होतं, राज्याच्या बैठका होत्या, तेव्हा आमचा पहिला विषय असतो की 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या त्यांच्या शिक्षकांचे त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे. या आणखी जे वस्ती शाळा शिक्षक होते ज्यांची नियुक्ती 2001मध्ये झाली ते शिक्षक आहेत, त्याही लोकांना पेन्शन मिळाली पाहिजे. त्यामुळे यासाठी आम्ही आजच्या बैठकीमध्ये निवेदन तयार करू, ठराव घेऊन तो 2 दिवसामध्ये राज्य शासनापर्यंत पोहोचू. आणि जर शासनानं तिथं गांभीर्याने आम्हाला चर्चेला बोलवलं नाही तर मात्र येणाऱ्या किंवा आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते फेब्रुवारी महिन्यामध्ये तेव्हा मात्र आम्ही रस्त्यावर शासनाच्या विरोधामध्ये हल्लाबोल करणार. खरं म्हणजे हा जो विजय आहे हा मतदारांचा आहे. अन्यायाच्या विरोधात जेव्हा सर्वजण एकत्र येतात तेव्हा जसं दिंडोरी तालुक्यात त्या पतसंस्थेचा विजय मिळालेला आहे, याबरोबर नाशिक पतसंस्थेचा विजय मिळालेला आहे. त्या विजयाची जी मानकरी आहेत त्याचा जसं आम्ही सत्कार करत आहोत, याबरोबरच शिक्षक परिषदेचा संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक पतसंस्थांमध्ये शपथ घडून आलेले आहेत. किती ठिकाणी निर्माणपासून त्यांना त्या सर्वांचे सत्कार. याबरोबरच नाशिक जिल्हा परिषदेमध्ये युवक श्रेणीसाठी काम करणारी सन्मान धनाने ज्यांनी काम केलं त्या सर्वांचा पण आपण इथे सत्कार करतो. आणि याबरोबर आत्ताच राज्याध्यक्षांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार विविध प्रश्नांवरती राज्यभराच्या सभेमध्ये चर्चा करणार. शिक्षकांच्या संघटनांमध्ये जे आव्हानं ते न संपणारे शिक्षकांचे अनेक प्रश्न आधी दिला आणि ते विविध प्रश्न शिक्षक परिषद वारंवार घेऊन जसं आपण युवा श्रेणीचा घेतलेलं आहे त्या पद्धतीनुसार पदोन्नतीचा आणि त्याबरोबर इतर जे प्रश्न ते घेऊन आणि त्यासाठी केलेले आणि अशीच सगळ्या माहितीसाठी आणि तुमच्या कार्यक्रमाच्या वाटचालीसाठी हे होते महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष सुर्वे सर आणि तसंच बरोबर आपण पगार सरांचे मनोगत आज जाणून घेतलेले आहोत. शिक्षक हा भविष्य घडवणारा असतो आणि भविष्य घडवणाऱ्या शिक्षकाच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ही सभा घेतली जाणार आहे. तसेच शिक्षकाचं एक आपण भविष्य म्हणतो ते लाभदायी असावं यासाठी जिल्हा परिषद असेल किंवा संपूर्ण सभेअंतर्गत एक दिलास देणारे सगळ्याच प्रश्नांची उत्तरच ते आपल्याला मिळणार आहे किंवा इथे सापडण्याचा एक प्रयत्न केले जाणार आहे. यस्मारसाठी मी साक्षी अनासने, नाशिक. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पायी दिंडी पालखी सोहळा. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पायी दिंडीची सुरुवात कसबे वणी येथे होऊन शेवट त्र्यंबकेश्वर येथे होणार आहे. पायी दिंडीची सुरुवात गुरुवार दिनांक 1/2/2024 रोजी वणी येथून सकाळी 7 वाजता झाली. दिंडीत दररोज काकडा, आंधळे, पांगुळ, भूपाळी, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. वेळानुरूप 2 वेळा कीर्तने, भारूड, प्रवचने होतील असे आयोजकांनी सांगितले. दिंडीचा पहिला मुक्काम मेहळुस्के येथे, दुसरा मुक्काम उमराळे. तिसरा दुगाव, चौथा महिरवणी व शेवट
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होईल. रोज सकाळी 5 ते 6 वाजता काकडा, सकाळी 10:30 ते 12, संध्याकाळी 6:30 ते 9 या वेळेत कीर्तने होतील. आजची कीर्तन सेवा ज्ञानेश्वर नाठे यांची झाली. शेवटच्या दिवशी रामायणचार्य हरिभक्त पारायण रमाकांत महाराज डोकळे यांचे काल्याचे कीर्तन व खंडेराव कारभारी उफाडे तसेच गोविंद उफाडे यांच्यातर्फे महाप्रसाद देऊन दिंडीची सांगता करण्यात येणार आहे. तसेच सदर दिंडी यशस्वी व्हावी म्हणून परमोरीवणी येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. दिंडीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. दिंडीमध्ये कचरू काळोखे, विलास काळोखे, महेश शिवले, परसराम उपाडे, मोहन शिवले, राजेंद्र शिवले घडवजे यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा सहभाग व परिश्रम आहेत. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी वलखेड येथे दह्याने येथील दिंडी सोहळ्याचे आगमन व मुक्काम. जीवाला सुख पाहिजे असेल तर अध्यात्माची गरज आहे आणि ते अध्यात्म या नरदेहाकडूनच झाले पाहिजे असे हरिभक्त पारायण वाल्मिकी महाराज जाधव ब्राह्मण गावकर यांनी वलखेड येथील कीर्तनरूपी सेवेत सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज यात्रेनिमित्त दह्याने कळवण येथील पायदिंडीचा टाळ मृदुंगाच्या गजरात हाती पताका घेत वलखेड येथे आगमन होऊन मुक्काम करण्यात आला. दह्याने येथील हरिभक्त पारायण हेमंत महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी येत असलेल्या दिंडीचे टाळ मृदुंगाच्या गजरात व हरिनामाचा जयघोष करीत वलखेड येथे सायंकाळी सुदाम शिंदे यांच्या वस्तीवर आगमन झाल्यानंतर सुदाम शिंदे यांच्याकडून पूजन करण्यात आले. सायंकाळी हरिपाठ आरती होऊन नर्मदा अष्टक होऊन रात्री 7 ते 9 वाजता हरिभक्त पारायण वाल्मिकी महाराज जाधव ब्राह्मण गावकर यांच्या हरिकीर्तन झाले. हरिकीर्तनानंतर संत भोजन झाले. यावेळी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे, हेमंत महाराज पाटील, सरपंच विनायक शिंदे, अनंत पाटील, रघुराम पाटील, दिलीप शिंदे, केशव मेधने, नारायण राजगुरू, रमेश बोराडे, रमेश क्षीरसागर, बबन पाटील, अशोक राजगुरू, रमेश पाटील, बाळासाहेब पाटील, सरलाताई सरोदे, राजेंद्र रायकर, हरिबाबा पाटील, कैलास शिंदे, अखिल भारतीय नर्मदा परिक्रम सेवा संघाचे पदाधिकारी आदी बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते. सकाळी 7 वाजता पायदिंडी भक्तिमय वातावरणात येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाली. यस मराठीसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तो जोडसी. अरे तू नारायण जोडण्यासाठी या साधनाने जोडला जातो, पण वारीमध्ये हे सर्व साधना होतात ना महाराज. या नरद्याकडे चांगलं जर निरीक्षण केलं महाराज, साध्य साधन साधक आणि सिद्ध चारही अवस्था इथंच आहेत. थोडं चिंतन आहे का? साध्य साधन साधक आणि सिद्ध चारही अवस्था इथंच. अरे सर्व अंगाने आमची साधना या वारीमध्ये घडते महाराज. हाताने टाळी वाजली जाते, पायाने चाललं जातं. बरं, जो घरून निघाला सांगणारा सांगतो चालतो वारीला. एक सांगतो महाराज, सांगणारा सांगून जातो, पण ज्याला यायचं त्याने त्याच्या पायाने चालायचं असतं. काय वाटतं? स्वतःच्या बळावर चालायचं असतं. जीवनच तसं आहे, अध्यात्म असो किंवा संसार असो. विठ्ठला विठ्ठला. ज्याला काही येत नाही ना महाराज, तो टाळी वाजता आला नाही ना, तो ऐकत तर राहतो ना. जो बेताला असला ना, तो दिंडी म्हणजे तालात येतो. काय वाटतं मला? संसार नाही तरी बेताल. पण बेताल असलेला जर तालात आणायचा असेल तर पायीवारी सर्व अंगाने साधना होते महाराज. हाताने टाळी वाजता राम भजन तुझिया, कमल मुख राम भजन तुझिया, कमल मुख राम भजन तुझिया. आहे ते कशासाठी? अरे ज्या प्रभूंना नरद्याला दिलेले त्याचं गुणगान गाण्यासाठी दिले. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या विरोधात ईडीची चौकशी होत असल्याने कारवाई बेकायदेशीर आहे याचा निषेध करत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ कळवण तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहितदास वारुळे यांना देण्यात आले. देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमदार रोहित पवार यांनी युवा वर्गाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे ते नागपूर अशी 800 मीटर युवा संघर्ष यात्रा काढल्याने सरकारचे धाबेदन आणले आहे. त्यांच्या संघर्षाला संपूर्ण राज्यातील युवा वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात आल्याने सरकारने या आंदोलनाला खीळ बसवण्यासाठी त्यांच्यावर ईडीच्या कारवाईचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात गगनभेदी घोषणा देत तहसीलदार रोहितदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, योगेश पगार, ज्ञानदेव पवार, पोपट पाटील, अनिल पाटील, नामदेव गांगुर्डे, एकनाथ पाटील, महेश देवरे, विलास रौंदळ,
अमोल खरणा, संजय पाटील, गोरख देवरे, रमेश कुवर, योगेश पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शेतकऱ्यांना स्वस्त भाव मिळावा म्हणून बारामती ॲग्रोची निर्मिती केली, परंतु त्यांना कुठेतरी अडचणीत आणायचं, त्यांना कुठे अडचणीत आणायचं आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करायचा, अशा सरकारचं धोरण या सरकारचा प्रथमतः आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस कळवणच्या वतीने आपण त्याचा जाहीर निषेध करतो. त्यांनी 70,000चा घोटाळा केला, त्यांना मात्र मंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं, परंतु ज्या शेतकऱ्यांसाठी रोहितदादा पवार झटतायत त्यांना मात्र अतिशय तुच्छ वागणूक आणि ईडीच्या कार्यालयात 12 तास चौकशीचा समन बजवून त्यांना त्रास दिला जातोय. आणि आज आपल्या या सर्व मागण्या आहेत, त्याच्यामध्ये आपली प्रमुख मागणी आहे शेतकऱ्यांसंदर्भात झालेली फसवणूक. श्रीलंका, पाकिस्तान या देशामध्ये 150 ते 200 रुपये किलो कांदा आहे, परंतु आज दुर्दैवाची परिस्थिती 5 ते 6 रुपये 7 रुपये किलो कांदा विकला जातोय. शेतकऱ्यांचा आत्मनात नुकसान करून या सरकार हुकुमशाही बेबंदशाही या ज्या सरकारने आपल्या शेतकऱ्यावर लादलेली आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. अतिशय शेतकरी बेटाकुटे आले म्हणून निर्यात बंदी तात्काळ व्हावी. निर्यात बंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत होते, ते पैसे कुठेतरी सरकारने हिरावून घेतलेले, चोरलेले. अशा वेळेस या सरकारचं या ठिकाणी आपली प्रमुख मागणी राहिलेली आहे. परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही बघा मागच्या ज्या तलाट्यांनी ग्रामसेवकाच्या जेव्हा भरती झाल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 1000 रुपये परीक्षा शुल्क ठेवलं आणि त्याची जी रक्कम जमा झाली शासनाकडे ती 250 कोटी रुपयापर्यंत जमा झाली काढली आणि कुठेतरी जन्मच त्यांच्या पाठीमागे उभं राहायला लागलं. आणि मोदी साहेब 1 महिना आधी बोलतात की 70,000 कोटीचा घोटाळा आम्ही काढू आणि लगेच आजीदादांना जावं लागलं. म्हणजे पळकुटी आजीदादा म्हटलं तर वाईट याच्यात वाटायचं काही कारण नाही. आजीदादा लगेच तिकडे गेले आणि रोहितदादांना सुद्धा म्हणजे पक्षात घेण्यासाठी म्हणा किंवा हा दबाव तंत्र म्हणा ईडीचा धाक दाखवून जसं संजय राऊत हम तुम्हारे साथ हैं, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार. देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रोहित दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, प्रदीप गीते यांचं वक्तव्य. पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह इतरही शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना रोजची शासकीय कामे करताना शुगर, बीपी यांसारखे आजारांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपले आरोग्य जोपासले पाहिजे या उद्देशाने मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी जनसंवाद अभियानाअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या प्रसंगी बोलताना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन करताना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडताना आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच बीपी, शुगर यासारख्या आजारांची वेळीच तपासणी करावी. तसेच समाजातील बालविवाह, कुपोषण, आरोग्याच्या समस्या यांबाबत गावपाड्यातील नागरिकात असलेला मागासलेपणा दूर करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन लवकरच करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. तर गटविकास अधिकारी जाधव यांनी पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे कौतुक करत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेली पोलिसांबद्दलची भीती अशा समाज उपयोगी कार्यक्रमातून दूर होण्यास मदत होईल. या आरोग्य शिबिराचा पंचायत समिती, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद व आश्रमशाळेतील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी कुलदीप जाधव, तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर, डॉक्टर किशोर देसले, पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ, अशोक पाटील, मोखाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष जमशीद लारा शेख, भरत गारे, प्रकाश धोडी, शिक्षक नितीन आहेर तसेच इतर विभागातील कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येस मराठीसाठी संदाम शेख, मोखाडा. प्रबोधनाचं काहीतरी तुम्ही केलं असेल, अशा समाज प्रबोधनाचे जे काही आपल्याकडं केले उपक्रम केले असतील, कार्यक्रम केले असतील, ते कार्यक्रम किंवा अजून कल्पकतेने या विषयाविषयी ज्या अनुषंगाने आहेत त्याच्या आपल्याला ते फ्लॅग बोर्ड, त्याच्यासाठी वेशभूषा, कोणाचं लेझिम नृत्य असेल, कोणाचं तारपा नृत्य असेल, लेझिम नृत्य असेल, कोणाचं तारपा नृत्य असेल, कोणाचं छोटीशी. वलखेड येथे अज्ञातांकडून स्मशानभूमीवर अघोरी पूजाविधी. दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे स्मशानभूमी येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून अघोरी अनुचित पूजाविधी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील स्मशानभूमीमध्ये रात्रीच्या वेळेस अशा काही पूजाविधी केल्या जातात. या अगोदरही असे प्रकार येथे झाले आहेत. तेथे काळ्या फडक्यात बांधलेल्या टोपल्यांमध्ये काळी बाहुली व इतरही बाहुल्या, टाचण्या, लिंबू, कवड्या, हळदी कुंकू, अजून इतरही साहित्य असे एका लाल दोरीने काळ्या फडक्यात बांधून येथे मध्यरात्री पूजाविधी केलेली दिसून आली. जग इतके पुढे जात असताना असे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून असे काही अनुचित प्रकार या ठिकाणी केले गेलेत. याबाबत येथील सरपंच विनायक शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला व असे कृत्य करणाऱ्यांना शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले. काही व्यक्तींनी सांगितले की एक ट्रिपल सीट मोटरसायकल रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीकडे गेली होती, पण असेल काही कोणीतरी म्हणून चौकशी केली नाही, पण तेच तिघजण पूजाविधी करणारे असावेत असा संशय घेत आहे. परिसरातील सीसीटीव्ही चेक करून तपास करणार आहोत. असे कृत्य कोणीही करू नये, सापडल्यास माफ केले जाणार नाही असे सरपंच विनायक शिंदे यांनी सांगितले. यावेळी सरपंच विनायक शिंदे, अनंत पाटील, योगेश शिंदे, काशीनाथ गायकवाड, गणेश शिंदे, खंडू पवार, पिंटू जाधव, रोशन साडे आदी ग्रामस्थ हजर होते. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी. आज येस मराठीसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगीगड. तो काही प्रकार घडला. एक आपला भारत देश विज्ञानाच्या दिशेने चाललेला आहे आणि लोक असं अंधश्रद्धेच्या माध्यमातून स्मशानभूमीवर असे अनुचित प्रकार घडत आहे. गेल्या वर्षापासून आज 4-5 वेळा हा प्रकार घडलेला आहे. तर या प्रकरणाचा छडा मीडियाच्या माध्यमातून लागला पाहिजे असं आम्हाला पण वाटतं. कारण वारंवार घटना घडत असल्यामुळे वलखेड गावातलं वातावरण हे घाण होत आहे. या पद्धतीने लोक या गोष्टींना, या वस्तूंना घाबरलं जात आहे. तर याच्यावर कुठंतरी कारवाई झाली पाहिजे. आम्ही प्रशासनाकडे पण याची दखल देत आहोत. कळवण तालुक्यात आदिवासी भिल्ल समाज जोडो अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात. आदिवासी दामराजे यांचे जन्मस्थान असलेले महल या ठिकाणी आदिवासी एकलव्य भिल्ल महाविकास मंच यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत समाजाच्या विविध समस्या व अडचणींसंबंधी चर्चा करून कळवण तालुक्यात भिल्ल जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली. याबाबत निर्णय घेऊन समाज कसा पुढे जाऊन आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सर्व समाज बांधवांनी यापुढे एकविचाराने तनमनधनाने यापुढे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष बापू बर्डे, प्रदेश सचिव पी पवार, प्रदेश सरचिटणीस तुषार बर्डे, प्रदेश सदस्य चैरसाहेब, प्रदेश संघटक दत्तू बर्डे, विलास पवार, जिल्हा अध्यक्ष पांडू निकम, कैलास बर्डे, तालुका अध्यक्ष भारत पवार, महलचे सरपंच पवार, कळवण खुर्द सदस्य माळी साहेब, कळवण खुर्दचे सरपंच भगवान बागोल, किशोर गवळी, बर्डे भाऊ, कायदेशीर सल्लागार सुभाष खरनार आदींसह ज्येष्ठ सहकारी व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.